नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज आपण ड्रेस क्लासमध्ये काय करणार आहे ते सांगणार आहे। तर मागील व्हिडिओमध्ये मी ह्या टॉपची माप, आता हा आपला तयार रेडीमेड टॉप आहे, तर याची माप, हा तयार रेडीमेड टॉपची आपल्याला माप, आता काही माप मी तुम्हाला अंगावरून माप घेऊन दाखवलेले आहे की त्याची कटिंग कशी करायची। तर आता हे तयार टॉपचं माप घेऊन कसं करायचं, तर याची कटिंग आणि आपण शिलाई पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। मागे ज्या मी व्हिडिओ दाखवलेला आहे तर याची मापं कशी घ्यायची, तर याचं आपण सविस्तर मी माहिती सांगितलेली आहे। ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर त्यांनी आधी बघून घ्या याची मापं मी कशी घेतली, एकदम सोप्या पद्धतीने। जसं आपण आता हा जसा टॉप आहे त्याच पद्धतीने आता आपण कटिंग करणार आणि त्याची शिलाई करणार आहोत। एकदम सविस्तर माहिती सांगणार आहे, एकदम सोप्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। जे कोणी आपल्या नवीन आहेत अंजली स्पेशलवरती, तर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की आजचा टॉपची कटिंग आणि शिलाई कशी झाली। तुम्हाला कुठे काही अडचण आली का, अडचण आली तर तुम्ही मला नक्की विचारा, त्या कमेंटवरती तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल। तर चला आता आपण ह्याची जी मापं आपण घेतलेली आहे तर त्याच्यावरती कटिंग आणि शिलाई करूया। या ठिकाणी बघा माप, पूर्ण उंची 40 आहे, छाती घडी 22 आहे, कमर घडी 20 आहे, सीट घडी 22 आहे, तळघेर 24 आहे, बाही उंची 17, मोंढा घेर फिटिंगचा 18 आहे, दंडघेर 12 आहे, शोल्डर 15.5, पुढील गळा 7 आहे, मागील गळा 1.5 आहे, कमर उंची 14 आणि सीट उंची 20 आहे। अशा पद्धतीने ही आपण जुन्या टॉपची मापं घेतलेली आहेत। तर आता ही जी मापं आहेत ती आता आपल्याला कपड्यावरती टाकायची। या ठिकाणी बघा, हे जे कापड घेतलेलं आहे याचा पन्ना 42 आहे, पूर्ण उंची 40 आहे, शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायची उंचीमध्ये। या ठिकाणी घडी बघा, हा कापड 2.5 मीटर आहे, तर आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढी आता आपण ही 4 पदरी घडी घालून घ्यायची। आधी 2 पदरी होती, त्यानंतर या ठिकाणी बघा अशी मी डबल फोल्ड केली। मग आता ही आपली झाली 4 पदरी कापड झालं, म्हणजे 2 मागचं पुढचं आपलं हे डबल या पद्धतीने घडी घालून घ्यायची। आपल्या मैत्रिणी म्हणलं होतं की तुम्ही कापड किती घेता, कितीचा पन्ना घेता, त्याचबरोबर घडी कशी घेता ते दाखवा। घडी वेगवेगळ्या पद्धतीने कापडाचा अंदाज बघून आपण घेतो, कधी उभ्यामध्ये घेतो, कधी आडव्यामध्ये घेतो। या ठिकाणी बघा शोल्डर घ्यायची निम्म्यापर्यंत, जी आपली 15.5 होती, 7.25 घेतली, मोंढा उंची 8 घेतली। या ठिकाणी आपण छाती घडी घेणार आहे जी आपली 22 आहे, 22च्या निम्मे 11, कमर उंची 14, सीट उंची 20। जुन्या टॉपची जशी मापं आहेत त्याचप्रमाणे आपण घेतो। या ठिकाणी परत एकदा बघा, या ठिकाणी 11 वरती आपण मार्किंग केली, कमर घेराला 10, ह्याच्यात लूजिंग सहित आहे, सीट घेर 11। जसा जुना टॉप आहे त्यानुसार आपण या ठिकाणी घेतोय। खालच्या साईडला आता आपल्याला तळघेर 24 आहे, तर 12 वरती या ठिकाणी मार्किंग केली आणि कडेला आपल्याला 1-1 इंच आपण ठेवलेले आहे। तसं तर जो टॉप होता रेडीमेड तर त्याच्यामध्ये मार्जिन नाही आहे, पण आपण या ठिकाणी 1 इंच मार्जिन घेतोय। आधी मेन आपण मार्किंग केली त्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊया, लाईन मारून घ्यायची। सीट घेरापासून तळ घेरापर्यंत, आधी मोंढ्यापासून कमरेपर्यंत लाईन घेतली, त्याच्यानंतर कमरेपासून सीट घेरापर्यंत, सीट उंचीपर्यंत घेतली, त्यानंतर सीट उंचीपासून तळ घेरापर्यंत अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायची। आपली उंची बघा 40 आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा कापड आहे। आता गळा रुंदी या ठिकाणी बघा 3 इंच घेतली। मागील गळा उंची आपली 1.5 इंच, 1 इंच घेऊ शकता, पुढील 7 इंच आहे।
त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार या ठिकाणी देण्यासाठी मागील मुंड्यासाठी 1 इंच घ्यायचे, पुढील मुंड्यासाठी पाऊण इंच आतमध्ये घेऊन गळ्याच्या साईडला इथून पुढील मुंड्याची गोलाई द्यायची. शोल्डरला मुंड्याच्या साईडला 1 इंच उतार. आता हे आपण कट करून घ्यायचं. कट करताना बघा आपण बाहेरून 1-1 इंच ठेवून कट करून घेतो. मागील मुंड्याचा आकार, गळ्याचा उतार हे सगळं कट करून घ्यायचं. आता आपण या ठिकाणी दोन्ही ठेवलेले आहेत. मागील पुढील मापाची कटिंग केली. तर आता आपल्याला मार्किंग करायची आहे. या ठिकाणी बघा मार्किंग सीट घेराला केली आपण, कमर घेराला, मुंढ्यामध्ये छाती घेराच्या तिथं आणि नंतर अशी लाईन मारून घ्यायची. कपडा हलू नये म्हणून डावा हात आपला कपड्यावरती असला पाहिजे ही काळजी घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी बघा आपण सेट उंची आहे किंवा घेर आहे तिथं कट द्यायचा. ज्यावेळेस आपण साईड कट शिवतो, साईड बॉक्स तयार करतो, तर ते बरोबर आला पाहिजे. गळ्याच्या ठिकाणी आता एक पार्ट आपण बाजूला करूया, म्हणजे तो मागचा किंवा पुढचा आपण असं हे करू. ज्यावेळेस आपण मुंड्याची कटिंग करेल त्यावेळेस आपला तो समजला जाईल मागचा पुढचा. पण लक्षात ठेवायचं की आपण कोणता कट केला आहे. तर आता आपण पुढचा कट करून घेतो आहे. पण पुढील करत असेल तर पुढील गळा कट करायचा. आणि पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. आपल्या ड्रेस क्लासमध्ये मी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवणार आहे, सोप्या पद्धतीने. तर प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळली जाईल. या ठिकाणी बघा पुढील मुंड्याचा आकार कट केला, हा पुढील भाग झाला. आता आपल्याला मागील गळा कट करायचा आहे. तर आपण मार्किंग केलेलीच आहे. गळा रुंदीच्या तिथं आपण कट मारलेला आहे. परत एकदा अशी चेक करून घ्यायचं की पुढे मागे तर नाही झालं ना. कापड कसं आहे, सुळसुळीत आहे, हललं जातं. या ठिकाणी बघा गळ्याचा आकार घेतला. मग या ठिकाणी तुम्ही 1.5 इंच 1 इंच गळा घेऊ शकता. या ठिकाणी उतार द्यायचा आहे मुंड्याच्या साईडला. आता हे आपलं कापड. तर याच्यात आपल्याला बाही आणि गळा, पुढील गळ्यासाठी आणि मागील गळ्यासाठी पट्टी हवी आहे. तर आता आपण हा शिवताना बघा आधी आपण बाही काढूया. कापड किती आहे त्यानुसार त्याचा अंदाज घेऊन बाही उंची किंवा आवडीप्रमाणे घ्यायची, कमी जास्त. आधी कपडा व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा. या ठिकाणी बघा बाही उंची प्लस आपल्याला दुमडसाठी कापड घ्यायचं ते 1 इंच जास्त घ्या. 1 ते 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यायचं. या ठिकाणी बाहीची घडी, छातीचा आता जी आपली आहे घडी आहे आपण घेतली 11ची, तर या ठिकाणी आपल्याला 10.5 घ्यायचं बाही घडी, कारण की तयार आहे. तयार टॉपची आपण मार्किंग करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण छातीचा 4था भाग प्लस लूजिंग घेतो, तसं नाही. जी घडी आहे त्या घडीतून आपल्याला अर्धा इंच वजा करायचे. तर हे तुम्हाला असं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं थोडं वेगवेगळी माहिती भेटणार. या ठिकाणी पुढील मुंड्याचा आकार कट करून घेते. जसा टॉप असतो त्यानुसार आपल्याला मार्किंग आणि कटिंग करायची असते. तर त्याच्यात कसा बदल करायचा हे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस दाखवते, सांगते. आता आपल्याला पुढील गळा बिना कॅनव्हसनी करायचा आहे तो गळा घ्यायचा आणि त्याच्या बाहेर 1 ते 1.25 इंच कापड जास्त पाहिजे. बिना कॅनव्हसनी सुद्धा आपण ड्रेसचे गळे शिवू शकतो एकदम फिनिशिंग सहित.
त्यासाठी आपल्याला सराव भरपूर असला पाहिजे आणि त्याचबरोबर कापड पण व्यवस्थित असलं पाहिजे. जर सुळसुळीत कापड असेल तर तुम्ही कॅनव्हास नक्की लावा, चुन्या येत नाहीत. या ठिकाणी बघा, आता आपण हा बिना कॅनव्हासनी आपण शिवणार आहे. आता आपला गळा झाला. आता आपल्याला मागच्या पट्ट्या काढायच्या आहेत. मागच्या गळ्यासाठी ही बाही आणि हे मागचा पुढचा भाग. तर आता या ठिकाणी बघा, मी मागच्यासाठी असे आपल्या जसं ब्लाऊजला आपण गळपट्टी काढतो तिरकस कपड्यामध्ये काढून घेतल्या. एका साईडला याला शिलाई करायची. एकदम कडेने आपण शिलाई करून घ्यायची. आता ही पट्टी 1.25 इंचाची आहे. आपल्याला बेसिकपासून ती ॲडव्हान्सपर्यंत मी तुम्हाला ड्रेस टॉपची शिलाई कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. तर आपण सुरुवातीपासून ते एकदम आपण डिझायनर टॉप शिवणार आहोत. या ठिकाणी बघा, जी आपण समोरसाठी बिना कॅनव्हासनी गळपट्टी लावणार आहे त्यासाठी एकदम खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंचावरती शिलाई करायची. त्यानंतर असे कट मारून घ्यायचे. आपल्याला एका मैत्रिणीने म्हणलं होतं, ताई आम्हाला समोरील बिना कॅनव्हासचा टॉप शिवून दाखवा. तर हा आपण बिना कॅनव्हासचा घेतोय. त्याचबरोबर परत आपल्याला असं पलटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची ह्या गळपट्टीला समोरच्या. एकदम सावकाश दाखवते. काही व्हिडिओ एकदम स्पीडनी दाखवल्यानंतर आपल्याला मैत्रीण म्हणल्या की कमेंट आली, ताई जरा स्लो दाखवत जा. आता बाहीला बघा, खालच्या साईडला दुमड पट्टी घ्यायची. तर ही आपली याच्यामध्ये अर्धा ते 1.25 इंच कापड जातं आणि शोल्डरला वरच्या साईडला मुंड्याला आपली 1/2 इंच जातं. म्हणजे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं हे बरोबर या ठिकाणी मेकअप होतं. आणि जेवढी आपल्याला बाही उंची पाहिजे तेवढी बाही उंची आपल्याला मिळते. आता याच्यावरती डबल शिलाई मारायची कडेवरती. त्यामुळे आणखीन ही बाही दंडघेऱ्याला छान दिसते. तर हे बघा, आपली बाही तयार झाली. दोन्ही बाही आपल्या तयार. मागची गळपट्टी, पुढची गळपट्टी तयार करून घेतली. आता आपल्याला या ठिकाणी गळ्याला गळपट्टी लावून घ्यायची पुढील मागील. आता मागच्या साईडला बघा, आता ही कशी लावायची. तर या ठिकाणी बघा, एका साईडलाच आपण शिलाई केली तर मध्ये मध्ये आपल्याला चुन्या द्यायच्यात. तर 3-4 ठिकाणी आपण 1.5 किंवा 1 इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी अशा चुन्या देणार. चूनसुद्धा छोटीशी आहे, जास्त मोठी घ्यायची नाही. एक्स्ट्राचं कापड कट करायचं. कट मारायला विसरायचं नाही. कट कंपल्सरी मारायचं, म्हणजे कसं फिनिशिंग चांगली गळ्याला येते. आणि दाबटीप देऊन घ्यायची. असं दुमडल्यानंतर आपला गळा असा दिसतो. बंद गळ्याचा टॉप आहे हा. आता पुढील ही अशी ठेवून घ्यायची. पिन लावायची असेल तर सोयीनुसार आपला कपड्याचा अंदाज घेऊन पिन लावायची आणि नंतर अशी गळपट्टी जोडून घ्यायची. एक्स्ट्राची झालेली पट्टी कट करायची, कट मारायचे असे 1-1 इंचाच्या अंतरावरती कट मारून दाबटीप द्यायची. या पद्धतीने बघा, आता आपण
ह्याच्यावरती दाबटीप दिली. नंतर आपल्याला याच्यावरती 1/2 इंचावरती आपल्याला शिलाई मारायची. आणखीन आपला गळा छान दिसतो. कोणत्याही टॉपला डबल शिलाई करा म्हणजे गळ्याचा आकार छान दिसतो, व्यवस्थित गळे दिसतात. आता आपण ह्याच्यावरती 1/2 इंचावरती घेतली. जेव्हा मागचा पुढचा भाग जोडतो त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण राऊंडला कडेला शिलाई मारतो. आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहे. मागचा पुढचा भाग एकमेकांवरती ठेवायचा. मागच्या भागाची जी गळपट्टी आहे पुढील भागावरती दुमडून घ्यायची. त्यामुळे शोल्डरला या ठिकाणी बघा, आता इथं अशी पुढच्या साईडला दुमडायची. शोल्डरला व्यवस्थित फिनिशिंग येते आणि एक्स्ट्राचं कापड कट करायचं. अशा पद्धतीने बघा आपली शोल्डरला दिसते आणि ही गळपट्टी पण व्यवस्थित दुमडली जाते. हातशिलाई केल्यानंतर आणखीन छान फिनिशिंग येते. जसं त्या साईडला जोडलं त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला सुद्धा शोल्डर आपल्याला अशीच जोडून घ्यायची. आपण मोंढ्याच्या साईडला उतार दिलेला आहे आणि तो कट केला, तुम्ही पाहिलं. आता आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची. आता जो आपण टॉपची कटिंग आणि शिलाई केली तर जुन्या टॉपची मापं कशी घ्यायची त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर मागचे व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आजची आपण जी मापं टाकली तर ती कशी टाकली. पूर्ण गळा बघा आपला व्यवस्थित झाला. मागचा पुढचा बघा भाग कसा दिसतोय. हा मागचा होता. आता आपल्याला भाई लावायची. आता या ठिकाणी बघा थोडासा तुम्हाला फरक काय येईल. आपण भाईचं माप तर बरोबर कटिंग केलं तर या ठिकाणी आपली भाई थोडीशी जास्त होणार. तर ती जास्त का होणार, आपण मोंढ्याच्या साईडला 1 इंच उतार दिलेला आहे. बंद गळ्याचा टॉप असल्यामुळे 1 इंच उतार दिला तर भाईचं जे माप घेतलेलं असतं, जे मी तुम्हाला सांगितलं, छातीचा 4था भाग प्लस लुझिंग आपण 1 इंच घेतो. पण इथं आपले जे 1 इंच लुझिंग घेतलेलं होतं तर ते आपलं शोल्डरला आपण उतार दिला तिथं गेलं. त्यामुळे या ठिकाणी बघा भाई आपली थोडीशी जास्त झाली. हे तुम्हाला सांगण्यासाठी मी तसंच ठेवलं, कारण की हे आपल्याला शिवताना बऱ्याच गोष्टी शिवता सांगाव्या लागतात, म्हणून कटिंग करताना सांगितलं नव्हतं. तर याच्यावरती बघा आता आपण डबल शिलाई करून घेतो. भाईला सुद्धा पहिली जी शिलाई मारलेली असती त्याच्यावरती डबल शिलाई घ्यायची. असं व्यवस्थित बघून घ्यायचं. दंडघेर किती आहे, दंडघेरावरती मार्किंग करून मोंढ्याच्या ठिकाणी जशी आपण मार्किंग केलेली होती त्याप्रमाणे याच्यावरती आपण शिलाई करून घ्यायची. सीट घेराच्या ठिकाणी जे कट मारलेला आहे तिथं कट बरोबर आहे का ते सुद्धा बघून घ्यायचं. आता हे एक्स्ट्राचं जे आपलं आपण उतार दिलेला होता 1/2 इंच कापड आपलं निघालं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे की कधी काय बदल केला तर काय होत असतं. तर या ठिकाणी बघा आपण उतार दिल्यामुळे आपली भाई थोडीशी जास्त झाली आणि कधी कधी बरोबर होत असती ज्यावेळेस आपला जास्त उतार नसेल. भाई लावताना बघा कापड खेचायचं नाही. आधीच हे कापड सुळसुळीत आहे. ज्यावेळेस आपलं सुळसुळीत कापड असतं त्यावेळेस कापड खेचायचं नसतं. ठराविक ठिकाणी तुम्ही कापड खेचायचं तर ते मी तुम्हाला कुठे खेचायचं ते शिवता सांगणारच आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. जे कोणी आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.
आता आपण साईडची फिटिंग करून घेऊ. दुसऱ्या साईडला बाही लावलं का लगेच साईडची फिटिंगसुद्धा करून घ्यायची. दोन्ही बाहीचा दंडघेर बघायचा. काहींचा एक साईडचा हा दंडघेर मोठी साईज असते, एक साईज लहान असते दंडघेराची. तर प्रत्येकाचं ते माप बरोबर चेक करून घ्यायचं. पूर्ण ड्रेस शिवल्यानंतर लक्षात येतं की अरे एक हाताला टाईट झालं आणि एका हाताला लूज झालं. तर मग जर तुम्ही दुसऱ्यांचं शिवणार असाल तर ते तुम्हाला लगेच म्हणेल अहो एका साईडला टाईट आणि एका साईडला लूज झालेला आहे. तर त्याचं कारण त्यांचा हात असतो, आपण शिवलेलं नाही. कधी कधी आपल्याकडून पण होतं, पण ते चेक करायचं. आता ही डबल आपलं साईडचं आपण फिटिंग करून घेतली. आता आपल्याला साईड कट शिवायचा आहे. साईड कट शिवण्यासाठी या ठिकाणी बघा दुमट टीप घेतली. बरोबर आपल्याला सीट घेरापर्यंत अशी शिलाई करायची. सीट उंचीच्या ठिकाणी आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. या ठिकाणी बघा पूर्ण आता आपल्याला सरळ अशी दुमडून घ्यायचं. ज्यावेळेस आपण आता या ठिकाणी बघा साईड कट शिवून घेतोय तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं कापड खेचावं लागतं, तरच तुम्हाला या ठिकाणी चुन्या येत नाही. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली साईड टीप बसते. जर ह्या ठिकाणी तुम्ही जर लूज सोडलं तर या ठिकाणी तुम्हाला चुन्या येतील. कपडा खेचायचा म्हणजे एक थोडंसं टाईट कापड ठेवायचं, लूज पडणार नाही याची काळजी घ्यायची. तर आता बॉक्स आपल्याला तयार करायचा आहे. जिथं आपण शिलाई मारली त्याच्यापेक्षा अर्धा इंच वरती जायचं. ज्या पद्धतीने आपण चौकोनी गळ्याला इथं सुई उचलायची नाही, या ठिकाणी बघा पाऊण इंच सरळ घ्यायचं. त्यानंतर तिथं पण सुई उचलायची नाही आणि मग खालच्या साईडला दुमट टीप मारायची. खूप सोपं आहे. ड्रेस शिवण्यासाठी बरेच जणांना असं वाटतं खूप अवघड आहे का? अवघड काहीच नाही. एवढंच की आपल्याला माहिती असलं पाहिजे कोणता टॉप शिवला तर कसा शिवला पाहिजे, कशी कटिंग केली पाहिजे. या ठिकाणी बघा आपला साईड कट कसा झाला, एकदम फिनिशिंगमध्ये आपले आलेला आहे. तर दुसऱ्या साईडनी सुद्धा शिवायचं. हे सुद्धा बघून घ्या. लगेच दुसऱ्या साईडनी सुद्धा या ठिकाणी सुद्धा काहीच बदल नाही. त्या साईडच्या दुसरी साईड आपण कशी शिवली त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा शिवून घेतोय. कापड किती खेचलं जातं किंवा किती टाईट केलं जातं हे तुमच्यासमोरच आहे. सावकाश दाखवते की जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि या ठिकाणचा बघा बॉक्स कसा शिवायचा. कपडा या ठिकाणी प्लेन करायचं, नाहीतर तिथं चुन्या येतात, कपडामध्ये येतो. आणि ही जी आपली साईड कटची जी शिलाई असते तर ती एकसारखी आली पाहिजे. तुम्ही मग ते अर्धा इंच घेता का पाव इंच घेता किंवा अर्धा इंच पाव इंचापेक्षा दोघांच्या मध्ये घेता अंतर, तर हे अंतर एकसारखं असलं पाहिजे, ही काळजी घ्यायची. आता आपल्याला साईड कट हा आपला झाला तर खालीपर्यंत आपल्याला चेक करायचं की बरोबर तर झालं की नाही, का मग खालीवर झालं. इथं बघा थोडंसं खालीवर झालं तर तिथं मार्किंग करायची. आता साईडला थोडंसं किंचित आलेलं आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा चेक करायचं. इथं बरोबर आलेलं आहे. तर हे बघा या ठिकाणी फक्त कापडाचं टोक दिसतंय. जे आपण दुमडल्यानंतर जरा हा कापड सुळसुळीत आहे, साईडला थोडासा कापड आलेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला दुमट टीप मारायची. ही सुद्धा दुमट टीप दोन्हीची एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची.
या ठिकाणी बघा स्ट्रेट आपला टॉप आहे, त्याच्यामुळे आपण खालच्या साईडला गोलाई दिलेली नाही. काही टॉपमध्ये आपल्याला खालच्या साईडला गोलाई द्यावी लागते, जेणेकरून आपल्याला तो खालच्या साईडला टोक येत नाही दोन्ही साईडला. सीट घेरापेक्षा तळघेर जर जास्त असेल प्रमाणापेक्षा 4 इंच आणि 3 इंचाने तर आपल्याला खालच्या साईडला गोलाई द्यावी लागते. आता बघा खालचा सुद्धा तळघेर आपला दुमट टीप मारून झाली, तर आता आपल्याला डबल शिलाई मारायची आहे पूर्ण राऊंडमध्ये. खालचा जो आपला कट आहे साईड कट, तर ते पूर्ण राऊंडमध्ये आपण या ठिकाणी डबल शिलाई करून घेणार आहोत. ही शिलाईसुद्धा करताना कापड थोडंसं टाईट पकडायचं किंवा थोडंसं खेचायचं. या ठिकाणी बघा कट जिथं आहे आपला हा साईड बॉक्स, इथं लॉक करायला विसरायचं नाही. दोन्ही साईडला लॉक करायचं, जेणेकरून उठता बसताना जर त्याला ताण पडला तरी ते उसवणार नाही. बरोबर एकसारखी शिलाई आली पाहिजे. ही साईड कट जो आपला असतो तर तो त्याच्यावरती तुमचा ड्रेस दिसून येतो की बाबा साईडनी कधी कधी साईड कट जो आपला हा आहे, जर तुम्ही या ठिकाणी शिलाई जर व्यवस्थित नाही मारली तर तो पलटतो. पलटू नये म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी शिलाई जी डबल शिलाई मारतो ती व्यवस्थित मारायची. आणि स्टार्टिंगला दुमडताना सुद्धा एका रेषेत दुमडलं गेलं पाहिजे, एकसारखी शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची. पूर्ण टॉप झाल्यानंतर आपल्याला याला इस्त्री करून घ्यायची, म्हणजे आणखीन व्यवस्थित दिसतं. अशा पद्धतीने आपला पूर्ण टॉप बघा झालेला आहे तयार. टॉपवरून आपण मापं घेतली तर तो आता आपण पाहिलाच आहे की या टॉपची आपण कटिंग केली, त्याचबरोबर शिलाई केली, तर हा आपला पूर्ण टॉप असा झालेला आहे. हा मागचा भाग बघा कसा दिसतो. त्याचबरोबर जसा आपला पहिला तो ज्या टॉपची आपण मापं घेतली त्याचप्रमाणे हा बरोबर सेम झालेला आहे. फरक काहीच नाही. कमर घेरामध्ये, सीट घेरामध्ये आणि सगळं व्यवस्थित. जर तुम्हाला आता तो थोडासा कमरेमध्ये लूज आहे तर ह्या टॉपला सुद्धा कमरेमध्ये लूज थोडासा होणार. तर मग अशा वेळेस तुम्हाला जर लूज नको असेल, पहिल्याचा टॉप जर लूज आहे कमरेमध्ये आणि जर लूज नको असेल तर तुम्ही मागच्या साईडला टक्स घेऊ शकतात. तर टक्स कसा घ्यायचा तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर टक्स कसा घेतला जातो आणि कसा शिवायचा. तर आता हे बघा हा पण शिवलेला आत्ताचा टॉप आणि त्याचबरोबर हा आपला हात पहिलाचा आहे. तर एका शोल्डरवरून दुसऱ्या शोल्डरवरती लावून बघूया. पूर्ण आपण जसा आहे तसा झालेला आहे. या ठिकाणी पण बघा बरोबर काही बदल नाही झालेला, जसा टॉप आहे तसा झालेला आहे. तर तुम्हाला ज्यांना कुणाला आपला जर एखादा टॉप व्यवस्थित बसतो, रेडीमेड आणलेला आहे, तर त्याची मापं घ्यायची आणि अशा पद्धतीने तुम्ही शिवा. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.